ताई तो टेलरले हट्टी हो, अंगावरच माप घ्यायचं म्हणतोय. आपल्याला तर सांगायलाच पाहिजे. तुमच्यासाठी बातमी आणल्या बातमी. ऋतिक कशाला पळतोय? कुत्र पाठीमागे लागले का? कुत्र कुठे पाठीमागं तर तुम्हीच नका नका सांगतो थांबा. जिद्द झालेले काका आहेत ना, त्यांच्या दुकानात लावली आली बाई आली. काय सांगतो? काय हो पाहुणे बाई, पोट भर जेवे ना तुम? हो, गावाकड़ के चूल्ही पर के जेवण से पोट और मन दोनों भारताच आहे. अक्षय कुठे एवढा गडबडीत? का मॅटर? अरे गावात नटी आली आहे नटी. काय सांगतो? नटी माजी, ये लोग किधर जा रहे हैं? अगं गावात नटी आली, ती लावणी करणारी. अगं तिनं गावातल्या लोकांनी नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या माणसांनी याड लावलंय. आता ग बया, ही कुठे गेली? हाय का या पोरीला बी याड आहे का काय बायांचा नाच बघायचा? ह्या मापाचं मला ब्लाऊज शिवून पाहिजे. मी जुन्या मापांवर काम करत नाही, मी डायरेक्ट माप घेतो. असं करू नका हो, बाजूच्या गावात माझा कार्यक्रम आहे. नाईलाज होता म्हणून आली आहे तुमच्याकडं, नाहीतर माझा टेलर माझं माप न घेताच ब्लाऊज शिवून देतो. ह्याला काय अर्थ आहे? मग तो टेलरच कसला जो माप घेऊ शकत नाही? तो टेलरच नाही. आता तुम्हीच ठरवा, माप द्यायचंय का नाही. या माप घेतो. इथं नको, आत खोली आहे का? हो. जित्या, अरे सलून बंद करून गोपाळच्या दुकानातच काम करावं म्हणतो. गौतमी मला तर लागा हिला माझ्या रिक्षात बसवायचं लागा. होय होय होय, मी तर हिच्या जिंदगीभर व्हिडिओ काढल. ए अमिताभ, कॅमेरा चालू आहे ना? चालू आहे. ती बाहेर आली की डायरेक्ट शूट करायचं. मेले ग मेले. अरे गाबड्या, तुझा डबडा भरला तुझा लवकर. ए आजे गप बस, मला आप्पाला खुशखबर द्यायला जायचंय. ओ आप्पा, आप्पा, ओ आप्पा बाहेर या ना. आप्पा, अरे ऋतिक, काय झालं? आप्पा, आप्पा. हा घेतो घेतो. काय झालं बॉम्बलायला? कोण नेलं? ते जिद्द झालेले काका नाही का, हा गोपाळ, त्याचं काय? त्यांच्या दुकानात लावणी आली बाई आली. असं कशी दिसायला? बरं झालं सांगितलंच. घे घे, आलूच मी. अहो अहो अहो, सध्या तरी घालून जावं की हो. अहो ए म्हातारे, पाय बाजूला कर की जरा. याला मेला वास काढत. काय डोळ फुटल्यात का काय? हा तुला
दिसना का मला दिसना तुला खाल्ला कोल्यानी लवकर ह्याच्या माग जणू लांडगा लागलाय मी याला मोडता. खरं सांग, काळजावर हात ठेवून माझ्यावर चान्स मारण्यासाठी माप घेतोयस ना? हो नाही हो, असं काय नाही. हे बाईचे कपडे शिवतो, बाईला नाही शिवत. घेऊ माप. सबसे कातिल मी गौतमी पाटील माझ्या ज्वानीची चर्चा साऱ्या जिल्ह्यात मी काय म्हणतो, ही इथं आपल्या गावात आली कशी? अरे हिचाच लावणीचा कार्यक्रम आहे आपल्या बाजूच्या गावात. हा? काय सांगतोय? मग आपल्याला गेलं पाहिजे का? मंग्या मला काय वाटतं माहितीये का, ही जे यांना शिवलेल्या ब्लाऊजची डिलिव्हरी नाही मला करायची संधी भेटली पाहिजे राव. तुम्ही काय होईल? अरे म्हणजे मी तिचा ब्लाऊज तुला देणारच नाही. मग आम्ही तिची आठवण म्हणून माझ्याकडेच ठेवून घेईन आणि माझं रिक्षाच्या पुढला ठेवून असा टुईन टुईन टुईन. बॅग एवढीच ठेवायची? हो. सुनिए ना, ये कोई बड़ी स्टार है क्या? अयो तुम्हाला माहित नाही गौतमी पाटील आहे. बाकी येडे होत्यात माणसं तिला बघाय. लोक तरसतात मला बघायला, मला टच करायला. तुला एवढी चांगली संधी मिळाली तरी तू मला टच नाही केलं. हे काय करता तुम्ही? तुला मी कोण आहे माहिती आहे ना? हो, म्हणजे तुम्ही कोणाची तरी बहीण आहात, कोणाची तरी मुलगी आहात, कदाचित कोणाची तरी बायकोही असाल. अजून लग्न नाही झालं माझं. मग त्यात काय एवढं, होईलच की कोणाशी तरी. पण परक्या बाईकडे असं वाईट नजरेने बघणं म्हणजे पाप आहे. अरे बापरे, चांगल्या सुंदर बाईकडे नाही पाहिलं तरी पाप लागतं. उद्या मला ब्लाऊज शिवून मिळेल ना? उद्या जरा कामाचा लोड आहे, एक 2-3 दिवस तरी, 2-4 दिवस. आता असं वागणार तुम्ही माझ्याशी? असं नका ना करू. उद्याच द्या की शिवून. माझ्या डान्सचे सलग कार्यक्रम आहेत, द्या की शिवून. मी काहीतरी प्रयत्न करतो. लई साधा माणूस आहे, अगदी देव माणूस. ऍक्शन. तर नमस्कार. गावात एखाद्या चांगल्या कामाला गर्दी होणार नाही, एवढी गर्दी आज इथं झालेली आहे. ए बाबा, मला दाखव ना. गर्दी दाखवत होतो. बर बर. तर तुम्हाला वाटेल एवढी गर्दी का झालेली आहे, तर मी तुम्हाला सांगतो, लावा ताकद. तर मंडळी, आज आपल्या गावामध्ये कोण आलेलं आहे, तर सुप्रसिद्ध नृत्यांगना सबसे कातिल गौतमी पाटील आपल्या गावात आगमन झालेलं आहे. तर लावा ताकद. हा, तर ही सगळी गावातली गर्दी ह्या गौतमी पाटीलला बघायला झालेली आहे. तर आपण असं करूया, गावातल्या लोकांनाच विचारूया की त्यांना कसं वाटतंय. ए इकडे बाबा, तुम्हाला कसं वाटतंय गौतमी पाटीलला बघून? कसं वाटतंय? कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. बघितलं, म्हातारीची अर्धी लाकडं मस्तनच गेली, तरी गौतमीचा चेहरा बघून काय आनंदी झालाय तो. आता तर डाय करायची राहिली. मग या डाय करायला विसरलो. चल बरं, चल डाय कर माझी. मला तिकडे कोणाचं टेन्शन घेऊ. गौतमी आलं आणि तुमचं काय? येते मी. मी पत्रकार आहे, पत्रकार. हा, माझं युट्यूब चॅनल आहे, लावा ताकद. 50 सबस्क्रायबर आहेत, 50. हा, लय भारी. तुम्हाला कसं वाटलं मला भेटून? गौतमी पाटील. ओ मॅडम, मला काय घंटा का? ओ बघा, 4 घंटा स्पेशल घंटा. कुठे गौतमी पाटील? कुठे कुठे?
काय आप्पा गेली की ते आत्ताच. कसलं तू पण लेट केला आप्पा तुम्ही लागा हा? या मारी टोपी गेली. नाही अरे तिला थांबून ठेवायला काय झालं होतं तुम्हाला? काय उपयोगाचे नाही तुम्ही. निघा घरी चला. गेली होय. ए तुला जरा वाईट जोरात परत येऊन सांगायला काय झालं होतं रे? तुझे ना फास्ट पळण्याची तयारी करून यायला पाहिजे. चल घरी पळत पळत आप्पा. चल. फुलं ते देऊ का धागा वाहून? बर बटन देऊ का? काहीतरी तर काम सांग. हा आला का? ये पोरं ये बस. ये इथं माझ्या शेजारी बस झोपाळ्या. बस 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 बस. दमलास का? काय झालं आप्पा? माझं काय चुकलंय का? नाही रे माझंच चुकलं. तुला ओळखायला चूक केली मी. या म्हाताऱ्याला कळलं की काय मी याचा गोपाळ नाहीये? गोपाळ तुझ्याकडं तमासगीर बाई जम्पर शिवायला येते. लय अभिमान वाटला बघ मला. एवढा मोठा टेलर झालास तू आता. हा अख्ख्या गावभर ना तुझे बॅनर लागले पाहिजे. एवढं काय मोठं नाही झालं बरं का. आता ब्लाऊज शिवायचं दुकान टाकलंय म्हणल्यावर बायका येणारच की. होय रे पण बायका आणि तमासगीर बाई याच्यात काही फरक आहे की नाही? हा आहे की नाही? तू एक काम कर. उद्या ती जम्पर घ्यायला तुझ्याकडे आली की तिला आपल्या घरी घेऊन ये. आपण तिचा पाहुणचार करू. कशाला? कशाला? कलाकार आहे ती. हा कलाकाराचा मान ठेवला नाही ना तर कलाकाराची कला नष्ट होऊन जाते, कुजून जाते. आणि हे मी काय होऊ देणार नाही. हा अरे एवढा मोठा पैलवान आहे मी. कलाकाराची कदर नाही केली तर माझ्या आयुष्याला काय अर्थ आहे? हा? पण गावातली इतर माणसं आहेत की कलाकाराचा सन्मान कराय. या अशी काम दुसऱ्यावर सोपून होतात वय. हा अरे कलाकार समाजाचा केवढा महत्वाचा घटक आहे. काय अक्कल आहे का तुम्हा दोघींना? बसा. आप्पा मी काय म्हणतोय, हे बघा तिची कला तिच्यापाशी. ती कलाकार मोठी आपल्याला मान्य होय. आहे, आदर आहे. पण म्हणून असं घरी मी काही जेवायला आणणार नाही. लाज वाटते का तुला? हा? अरे बाप एवढं मोठं महान कार्य करायला निघालाय आणि तू त्याला मदत करायची नाही म्हणतो? हा? काय माणूस आहेस तू? हे काय नाही. उद्या ती तमासगीर बाई आपल्या घरी जेवायला आली पाहिजे म्हणजे आली पाहिजे. मस्त मटणाचा बेत करू काय ग? आप्पा मला काय जमायचं नाही ते. तू तिला उद्या घरी घेऊन येऊ नकोच. तुलाच या घरात ना आखलून देतो की नाही बघ. तमासगीर बाई. वो आपके दोस्त के दुकान पे जो आए थे वो बहुत फेमस है क्या? फेमस? लय म्हणजे लयच फेमस. इतकं की म्हातारे माणसं मी उसका डान्स दे काय सट्टा नट्टा उड्या आणते. तो अभी उनके डांस का प्रोग्राम है क्या? नहीं नहीं नहीं, अब वो मेरे दोस्त के दुकान में ब्लाउज सिलने को आई थी. हाँ आके गाँव एक लेडीज टेलर है ना. पहले तो वो भी नहीं था. फिर मेरा दोस्त आया और उसने लेडीज टेलर का दुकान उगड़ा. लगा लय भारी टेलर है म्हणते यार. एकदा का ब्लाउज शिवाय ना तो कभी उसवताच नाही. असं आहे ते. पुराना दुकान है क्या? नाही नाही नाही, आता आत्ताच तर उघडे आहे. हा तो इथं नव्हताच ना आधी. हो पार तिकडे ते. अरे जित्या, अरे गप्पा हाणून झाल्या असतील तर घरातली कामं कर. ती भांडी घासून घे. उठ. घर का सारा काम करते हो आप? लगीन नाही होया तो करणाच पडत आहे सगळं. मग. होय हो टेलर, झाला का माझा ब्लाऊज शिवून? तुमचा हे काय झालंय की बघा बसतोय का? अव तुम्ही शिवलाय म्हणल्यावर नीट बसणारच ना.
300. नमस्कार. नमस्कार. झाला का गौतमी ताईंचा ब्लाऊज शिवून झाला ना? अहो नाही ना अजून, हे काय काम असं लोडायले. हे घ्या. अहो पैशांची एवढी काही गरज नव्हती, म्हणजे ब्लाऊज घेऊन जातानाच द्या की. अहो पैसे नाही आहेत. ताईंच्या स्पेशल डान्सच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. ताईंनी सांगितलंय यायचं. बघू जमलं तरी येईन मी. नाही यावं लागेल. काय आहे, ताईंनी आहे ना तुम्हाला कार्यक्रमाचं स्पेशल आमंत्रण दिलंय. आणि येताना तो ब्लाऊज घेऊन या बरं का. काय आहे, उद्या डान्सचा कार्यक्रम झाला ना ही सलग दौरा आहे हो, पाक नागपूरपर्यंत. तेव्हा भेटायला या. चल या. सबसे कातिल मी गौतमी पाटील, माझ्या ज्वानीची चर्चा साऱ्या जिल्ह्यात है. मात्र सबसे कातिल. मायला येऊ कशाला कडमडला अवकाळी. हिम्मतराव, काय सुभाषराव, कस काय येणं केलं? गोपाळ कुठे आहे हिम्मतराव? परत आलाय त्यो? नाहीतर कुणी सांगितलं? मला सगळं माहिती आहे हिम्मतराव. सगळ्या गावात चर्चा आहे. तेव्हा आपल्यात जे ठरलं होतं ते आता करायचं. हा, तुम्ही मला दिलेला शब्द मोडू शकत नाही. घ्या, आता तो आलाच नाही तर शब्द कुठून पाळला? खोटं बोलू नका हिम्मतराव, परत आलाय त्यो. हो ना, तेच आलाय तर कुठं आहे? दिसतोय कुठं? इतकी वर्ष माझी लेख त्याची वाट बघतीये हिम्मतराव. मग मी सांगितलं होतं वाट बघा. हिम्मतराव, हिम्मतराव, शब्दाचं फिरवलं ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचं. ए भल्या भल्याने मातीत गाडले मी, हे बी ध्यानात ठेवायचं. पैसे घेतल्यात तुम्ही माझ्याकडनं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. सोडणार नाही मी तसा. घरदार निलाम करीन. आत्ताच्या आत्ता गोपाळ जिथं असेल माझ्यासमोर उभा करायचा, नाही तर पोलिसांना घेऊन येत असतो मी आता. कळलं ना? तमाशा करायला येळ नाही लागायचा मला. आज चला दोघी, या दोघी आत. ए, अगं तू कशा पाय थांबलीस तिथं? चलात, तुझंच घर आहे, ये. दार लाव. दार लाव. तुम्हाला सांगितलं होतं ना कुठं बोलायचं नाही, गोपाळ आलाय म्हणून. हा का आता आम्हाला काय माहित? आम्ही नाही सांगितलं. होय, मी आधी त्यासनी काही नाही सांगितलं. गावातल्याच कोणतरी सांगितलं असणार. तरी बी आपण अडून राहायचं, गोपाळ आलाच नाही म्हणून.
नाही तर तिसरं लगीन करीन. जिद्द झालेल काका. ओ अहो यावर इकडे तुम्ही लवकर वाड्यावर चला. तू माणूस ना, तुम्ही जर समोर नाही आले तर पोलीस बोलवणार आहे. कोण माणूस? अहो ते मला नाही माहिती, पण तुम्ही चला. तुम्ही नाही आले तर तो पोलीस आणणारच आहे तो आता. नाव काय सांगितलं त्याचं? अहो नाही माहिती हो, चला ना तुम्ही लवकर जाऊ आपण. आता वाड्यात जाऊन उपयोग नाहीये. बनारस वरून कोणी शोधत आलं असेल तर मी फसेल. मी गोपाळ नाहीये हे सगळ्यांना कळेल. हे नाही झालं पाहिजे. तसंच झालं तर कातळवाडीतले पैसे सगळे गेले. परत मला तुरुंगात जावं लागेल, हे वेगळंच. त्याच्या आधी मला इथून फरार व्हायला पाहिजे.